सर्व लहानुभक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत मूळचे बोरधरण, हिंगणीजवळचं बोरधरण या गावचे एक ज्येष्ठ लहानुभक्त आहेत आणि सर्व्हिस निमित्त ते स्थायिक झाले. ST मध्ये त्यांची सर्व्हिस झाली, पूर्ण सेवा झाली आणि प्रत्यक्ष लहानोजी बाबांचं त्यांना दर्शन झालेलं आहे. अजूनही या वयात सुद्धा श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे दोघेही जण ते दर्शनाला येतात. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. अच्छा, तुमचं नाव सांगा संपूर्ण. भाऊराव शिंगारे. भाऊराव पुंडलिकराव शिंगारे. लहानोजी बाबांचं तुमचं दर्शन झालेलं आहे. बापा झालेलं का? साक्षात झालं. तर तुमच्या जीवन प्रवासात लहानोजी बाबाचे आलेले अनुभव सांगा. हा, मला सर्व त्याचा आशीर्वाद आहे. हो, समजले? हो, त्यानं सर्व माझे घडलं. हे जोडीच आहे. हो, पुंडलिक बाबा लहानोजी बाबा आशीर्वाद आहे. कोणतेही कार्य करायचं असेल तिथे जायचं. त्यानं कर म्हणलं तर करायचं, नाही करायचं. सगळ्यात पहिले दर्शन कधी झालं तुमचं हे सांगा. सन 66 पासून भक्त झालो मी तिथं. झाडाखाली झालं. काय म्हणे बाबाजी? मग बाबाजी त्यानंच त्या मारुती बाजू स्वयंपाक करायला सांगितला होता एक गंगापूरले. हा, का म्हणे? तिथे स्वयंपाक करा म्हणे. जिथं ते बसले होते धाडस तर गंगापूरचा मारुती तिथं स्वयंपाक करा म्हणे. हा, केला होता काय? हा, केला होता. तिथून नैवेद्य आणला बाबाकडे टाकरखेडला. हा, टाकरखेडला बाबाजी असतानी. हा, बाबाजी असतानीच. बापरे. माझं गांधीजी सोबत बोलणं झालं तर. हो काय? हा, मग मी 47 शाळेत होतो 5व्या वर्गात कोंढाळीला. असं का? हा, इंडियन मिडियम स्कूलमध्ये. मग तिथे झालं का बोलणं? हा, गांधीजी सोबत. गांधीजी तिथे आले होते का कोंढाळीला? हा, ते जेव्हा यायचं लढा झाला का, अमरावती ते नागपूर पैदल चालले ते 7 लोक. काय त्याची इच्छा झाली, आमच्या शाळेत आले. वंदेमातरम प्रार्थना घेतली. जाताच मी त्याचे पाय धरले. बच्चा 87 झाला म्हणे गांधीजी. हा, विनोबाजी भावेसोबत 71 साली बैठक झाली. अर्धा घंटा. एक वेळा मी नैवेद्य घेऊन गेले बाबाला. लोक म्हणे बाबा झोपले आहे म्हणे. हा, तुम्ही आता 4 वाजता यायचा म्हणे. मग मी उभी राहिली ताट घेऊन, तशीच उभी राहिली ताट घेऊन, हाती गडवा घेऊन. तिथून आवाज दिला. वर्धेपासून 4 लोक आले म्हणे आणि दारं बंद केले म्हणे. तेव्हा मग दारं उघडले. मग मी नैवेद्याचं ताट नेलं बाबाजवळ ठेवलं, नमस्कार केला बाबाले. बाबानं ताट ओढलं, त्याच्यातलं अर्धवन्न काढून घेतलं, अर्धवन्न माझ्याकडे फेकलं. आपल्या पोट्टाईले खाऊ घाल म्हणे. हे मला साक्षात दर्शन झालं. प्रसाद दिला तो. एक वेळा नैवेद्याचे तिथे डबे ठेवले सर्वांना. खूप गर्दी होती. मी राहिली बाहेर उभी. माझा डबा होता पितळचा, शिराण्याची. मी तर हा डबा कोणाचा आहे म्हणे. हे जुनं घरी करतो पुजारी म्हणे मला म्हणे हा डबा कोणाचा आहे. मग ते म्हणे मला दाखवला डबा. माझा आहे म्हणलं. मी गेली. हे घे म्हणे, चाल खाऊन घे म्हणे डबा. तो डबा आणला मी. 2 वाजता दर्शन झालं. एक वेळा आंघोळ करून येऊन राहिली मी. हा, नदीवरून झाडाखाली बाबा बसून होते. सगळं जिथं मी मग हाती कपडे होते ओले ठेवून दिले. नमस्कार करा. माझ्या कपाळाला कुंकू नव्हतं. कपाळाला एका बाईला काय म्हणते, अगं म्हणते त्या बाईच्या कपाळाला कुंकू नाही आहे म्हणते. त्या बाईनं मला कुंकू लावून दिलं. हो, मग मी नमस्कार केला आणि मग आले. हा, पुन्हा एक वेळा माझ्या मुलाची तब्येत खूप खराब होती. पहिला मुलगा आता ज्यानं फोन केला त्याची. आम्ही नदीच्या थडीनं गेलो. इथं कोणतं गाव नंदपूरला गेलो. तिथून मग पायी गेलो. तिथून बाबा पाचे पोरग ठेवून दिलं. त्याला वठाला ठेवून दिलं. पायातला खडव घेतला आणि 2-3 खडव बाजूला मारले. उचल आपल्या पोट्ट्याले म्हणे. हो, इतकं साक्षात दर्शन त्याने मला 4 वेळा दिलं. हो, उचल आपल्या पोट्ट्याले म्हणे. मग मी उचललं, तिथून आणलं. मोठा मुलगा तो आता सर्व्हिस करते. तो त्याचाच फोन आला. आणि लहान मुलगा एक आता 6 महिने झाले. आता तोही चांगला होता. तोही कसा का गेला प्रारब्ध. हो, नर्सिंग प्रारब्धाना. तर तुम्ही दोघेही जण लग्नानंतर पर्यंत बाबाजीच्या दर्शनाला गेले. साक्षात दर्शन झालं आमचं बाबाच्या आईचं. बाबा तुमच्याकडे शेतीवाडी एवढंच नाही,
हे माझे सासरे आहे, हे फोटो आहे. हो हे जायचे नेहमी दिवाळीला जायचे दर्शन आले तर हो थैली फेकली त्याच्या अंगावर तंबाखाची. जा घे किती तंबाखू खायचे, खा किती खात होता तो, खा म्हणे. पुंडलिकरावचे शिंगारे त्या सासरे आले म्हणे, सासरा म्हणे तो माझा. असं का? हो हो म्हणजे असे त्यांचं तुम्हाला अनुभव दर्शन आहे? आम्हाला पुष्कळ दिवसाचं आहे. हा बाबाजीचं हो. भक्ती आहे तुम्हाला. आम्ही स्वयंपाक करायचा तिथं असं सर, का? बाबाला नैवेद्य द्यायची. हो हो. अशी लहान लहान पोरं होते, उन्हाळा दिवस राहिले, उन्हाळ्याची सुट्टी घेऊन जाय तिथं. हो असं का? साक्षात दर्शन झालं. तुमच्याकडे शेतीवाडी नव्हती काय? हो शेतीवाडी नाही होती का पहिले? माझ्याकडे नाही. हा बोर धरणला शेती होती माझी, मग होते माझ्या घरचं छान होतं, पण बोर धरणची शेती भावाकडे दिली भावाकडे दिली. आणि यांनी मग आपल्या कमाईवर इकडे घेतली. घर बांधले, पोरांचे लग्न केले, तिघं आमलेले शेती घेतली. हो हो. आमल्याला. आज काय वय आहे तुमचं? 94. 94 वर्ष वय आहे. हो म्हणूनच तुमची गांधीजीची भेट झाली. हाही एक योगच आहे. सांगा ना, गांधीजीची भेट झाली, गांधीजीचं दर्शन घ्यायला भेटलं तुम्हाला. ना आज पहा गांधीजीची जयंतीच आहे 2 ऑक्टोबर आहे का नाही. आज गांधीजीच्या जयंतीच्या दिवशी तुमची मुलाखत होऊन राहिली. बाबाजीनं बरोबर आणलं. समर्थ लहानोजी महाराजांचं गांधीजीवर खूपच प्रेम होतं. लहानोजी लीलामृतमध्ये त्याचा उल्लेख सुद्धा आहे. पावडे महाराज लेवलला तुम्ही केव्हापासून इथे बघता? हो. 22 वर्ष झाले. हो. मी 67 पासून पावडे साहेब आले, माझ्या पाया लागले. पहा हो 94 वर्ष वय आहे अजूनही. त्याचे आता फक्त थोडंसं कानानं कमी येते ऐकायला त्याले. पण त्यांच्या तुमच्या वडिलाचा जो भक्ती मार्ग आहे, यांच्या वडिलाचा भाऊरावजीच्या पुंडलिकराव शिंगारे याचा फोटो आहे, पेंटिंग केलेलाही फोटो आहे ना, असाही फोटो आहे त्यांचा. तर हे जे पूर्वजन्माची पुण्य आहे अशी फळास आली असं समजूया. तर तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी साक्षात बोलले आहे ते आमच्यासोबत. बोलले. काय म्हणे? 3 वेळा तर 2 वेळा तर बोलले ते. हो एका नैवेद्य दिला तेव्हाही, हो आणि डब्याच्या वेळेसही. हो हो. हे इकडचं पहिलं त्याचं बैठकीचं घर होय. हो तिथून निघाले का बाहेर येऊन तिथं बसे. हो. तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय. जय.